नमस्कार. मी सौ शैलजा जतकर. आजपासून आपण श्री रामायणावरील प्रवचने यांचा अभ्यास करणार आहोत. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याद्विलक्षम्. एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्रपूर्वेशा अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, आजपासून आपण प्रभू श्रीरामांची कथा श्रवण करणार आहोत. त्याचं खूप महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्या श्रीराम प्रभूंचे भव्य दिव्य मंदिर आज शरयू तीरावर अयोध्येमध्ये दिमाखात उभे राहते. मोठ्या भाग्याचा सौख्याचा क्षण आला. आज 500 वर्षानंतर एक अभूतपूर्व घटना घडते. ज्या श्रीरामांसाठी लाखो रामभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, न्यायव्यवस्थेकडून हीच आमच्या श्रीराम प्रभूंची जन्मभूमी आहे हे सिद्ध करावे लागले. त्याचे आपण साक्षीदार आहोत. एवढा सगळा इतिहास घडतोय, मग श्रीराम प्रभू होते तरी कसे? श्रीरामांचे राज्य यावे आम्ही असे वारंवार म्हणतो. राज्य कसं हवं तर रामासारखं राज्य आम्हाला हवं. मग हे श्रीरामांचे राज्य होते तरी कसे? त्यावेळचे नातेसंबंध, समाजव्यवस्था, न्यायव्यवस्था या संबंधी या सगळ्या गोष्टी आपण जाणून घ्याव्यात. म्हणून ही अल्पशी प्रभू श्रीरामाची सेवा करण्याचा प्रयत्न करते मी. ती त्यांच्याच चरणाशी अर्पण करते आणि त्यांच्याच आशीर्वादाने कथन करण्याचा प्रयत्न करते. महाराष्ट्राच्या सोनेरी पानाला प्रभू रामचंद्राने सुरुवात केली. इतिहासाचे पहिले पान आणि सोनेरी पान प्रभू रामचंद्रांनी लिहिले. आम्ही भारतीय लोक मोठे भाग्यवान. इथे भगवंतांनी 10 अवतार घेतले. अशा पुण्यभूमीत आम्हाला जन्म मिळाला. दुर्लभम भारते जन्म मानुष्यम तत्र दुर्लभः. असं म्हणलंय ना, ते काही उगीच नाही बरं. आधी मनुष्य जन्म प्राप्त होणं दुर्लभ, आणि त्यात भारतासारख्या देवभूमीत, संतांच्या भूमीत जन्माला येणं हे कितीतरी दुर्लभ आहे. तेव्हा आम्ही खरंच भाग्यवान आहोत. पण आम्हाला भाग्यवान कधी म्हणावे तर स्वतःला राम आमच्या जीवनात यायचा असेल तरच. रगाडा उपसतो
पण राम बाजूलाच राहतो. खडी साखरेसारखे रामनाम ते अखंड चिंतनात हवे. सकाळी उठल्याबरोबर रामनाम घेतले पाहिजे आणि रामाला सांगावे, तुझी कृपा राहू दे आणि दिवस चांगला जाऊ दे. देव, दानव, मानव ब्रह्मदेवांकडून महादेवाकडे गेले. 33,33,00,000 देव, दानव, मानव यांच्यात वाटणी केली महादेवांनी. त्यातील राम काढून घेतला आणि दिलं रामायण. कौटुंबिक जीवनातील राम निघून गेला. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक राष्ट्रातील राम निघून गेला. धर्मातील राम गेला. शिक्षण क्षेत्रातील राम गेला. रामनवमीला रामाचा पाळणा हलवून सुंठोड्याचा प्रसाद तोंडात टाकला की झाली रामनवमी साजरी. असं होता कामा नये. आपल्या मनातला रामाचा पाळणा हलवा म्हणजे जागृत व्हा. श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते. मानवी जीवनाला मर्यादेचे बांध नसतील तर त्याची नासाडी होते. समाजाची शक्ती ही नदीच्या पाण्यासारखी असते. बांध घालून भागणार नाही, तर कालवे काढून पाण्याला वाट मोकळी करून दिली पाहिजे. पाणवठी तुंबा निघेना तरी मग पाणी चालेना, तैसे सज्जनांच्या मना कळले पाहिजे. जनांचा प्रवाह चालला म्हणजे कार्यभाग आटोपिला. जन ठाई ठाई तुंबला म्हणजे खोटा, असा श्री समर्थांचा विचार आहे. वाल्मिकी ऋषींप्रमाणेच अनेक संतांनी, विचारवंतांनी रामायण लिहिले. संत एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिले. त्यात ते म्हणतात, दश इंद्रियांनी युक्त दशरथ, तर रामाची हृदय सिंहासनावर स्थापना करायची आहे. श्रीधर कवींचा रामविजय. सेवक श्रीराम एकटे आश्रमात आले असता, मी अपूर्णाचे दर्शन घेत नाही. तू श्रीयुत असशील तेव्हाच मी सामोरा येईन. इथे आपल्याला प्रकृती आणि पुरुष यांचं श्रेष्ठतम तत्व श्रीधर कवी नमूद करतात. आनंद रामायण, भडक चर्चा. अध्यात्म रामायण, आध्यात्मिक तात्विक चर्चा. तर वाल्मिकी रामायण जनमानसात राम पोचवण्याचे त्यांनी काम केलेले. पण ते एवढे सोपे नाही. तुकोबा आपल्या अभंगात वर्णन करतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, नसे कार्य हे थोडक्याच श्रमांचे, नसे कार्य हे थोडक्या दिसांचे. सीतामाई माझी ताऊन सुलाखून निघालेली आहे. ती सुवर्ण सिंहासनावर बसण्या योग्यच आहे. आत्ता मी बोलता बोलता वाल्मिकी रामायणाचा उल्लेख केला श्रोते हो. वाल्मिकी रामायण म्हणजे हिंदू जीवन, हिंदू सभ्यता, हिंदू संस्कृती, हिंदू धर्म, हिंदू स्वाभिमान आणि हिंदू कर्तव्य यांचा जिता जागता अनुपम स्रोत आहे. याबरोबरच रामायण हे एक काव्य म्हणूनही अलौकिक आहे. यात सुंदर, शिव, सत्य असा स्वर्गीय संदेश आहे. वाल्मिकींची श्रद्धा आणि विश्वास जागवणाऱ्या या रसात्मक काव्य प्रतिभेने रामायणाला रामायण केले. इंग्रजी प्रोफेसर ग्रिफिथ यांनी रामायणाचा अनुवाद केला. ते म्हणतात, जगात काव्यग्रंथ विपुल आहेत, पण रामायणासारखी दृढता, मनोहरता कुठेच नाही.
हा ग्रंथ वाचताना उच्च विचार मनात येतात. आदर्श मानवाचे उत्तुंग चित्र रामसीतेच्या चित्रणात आहे. युरोपमधील विद्वान म्हणतात, या दर्जाचा दुसरा ग्रंथ विश्वाच्या साहित्य संसारात कोणी पाहिला नाही. तर वाल्मिकी रामायण वाचूनच होमरने आपले काव्यग्रंथ लिहिले. काव्य आणि नैतिकता यांचा उत्तम समन्वय साधून यातून दिसून येतो. सर मोनियर विल्यम म्हणतात, शस्त्रास्त्र सुसज्ज राम संसाराच्या इतिहासात अतुलनीय आहेत. रामायण प्रत्येक काल, देश, व्यक्ती आणि विद्या यासाठी लागू पडते. आदिकवी महर्षी वाल्मिकींनी आपल्या देशाला आणि काळाला काव्यरूपी कंठ दिला. या काव्याचे प्राणसंजीवक आहेत प्रभू श्रीराम. त्यांचे संपूर्ण चरित्र अत्यंत भव्य दिव्य क्षत्रियाला शोभणारे असे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मानवाच्या नैतिक मर्यादा कधीही न ओलांडणारे असे आहे. यातच त्यांच्या अवताराची सार्थकता आहे. प्रभू श्रीरामांनी तत्कालीन समाजातील दूषित वातावरणाला शुद्ध करून आदर्श रामराज्य स्थापन करून दाखवले. राजा हा ईश्वराचा अंश असतो. त्याच्यामध्ये अष्टदिक्पालांची शक्ती असते. तो काळाची गती देखील बदलू शकतो. श्रीरामांचे चरित्र, त्यांचे व्यक्तित्व, त्यांचे शासन आणि त्यांनी सांभाळलेल्या मर्यादा यांचे प्रमाण आहे. महर्षी वाल्मिकींसारख्या शुद्ध चारित्र्याच्या ऋषींनी लोकांसाठी मार्गदर्शक म्हणून श्रीराम कथा सांगितली. यातच त्या काव्याची थोरवी दिसून येते. वाल्मिकी महर्षींनी रामायण हा आपला तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास ग्रथित केला. त्याबद्दल त्यांचे ऋण मानावे तेवढे थोडेच आहेत. रामायणाची रचना करणारे वाल्मिकी ऋषी हे प्रथम वाल्या कोळी होते. वाटसरूंना लुटत असत. त्यांच्या पापात अर्धांगिनी त्यांची पत्नीसुद्धा वाटेकरी झाली नाही. त्यामुळे त्यांना देवर्षी नारदांच्या भेटीमुळे उपरती झाली. श्रोते हो, ही केवळ दंतकथा आहे. वाल्मिकी ऋषी हे अत्यंत शुद्ध अशा प्रचेतस महर्षींच्या कुलातील 10वे वंशज होते. उत्तरकांडातील 96व्या सर्गात स्वतः वाल्मिकी ऋषींनी हे सांगितले आहे. परंतु दंतकथेत नराचा नारायण होऊ शकतो असा बोध असल्याने ती कथा लोकप्रिय झाली. वाल्मिकी रामायण म्हणजे श्रीराम प्रभूंच्या चरित्राचा निर्मळ आरसाच. महर्षी वाल्मिकी हे श्रीरामांचे समकालीन होत. लक्षात घ्या वाक्य मी आत्ता काय म्हणाले ते. महर्षी वाल्मिकी हे श्रीरामांचे समकालीन होत. त्यामुळे त्यांनी लिहिलेले संस्कृत भाषेतील श्रीरामांचे चरित्र म्हणजे इतिहासाचा मूलाधारच आहे. वाल्मिकी रामायणानंतर संस्कृत भाषेत अनेक रामायणे लिहिली गेली. मात्र ती अधिकृत रामायणे म्हणून मानता येणार नाहीत. अंबिका, अगस्ती, अत्री, अद्भुत, अध्यात्म अशी जवळजवळ 84 रामायणे लिहिली गेली. वाल्मिकी रामायणात श्रीरामांच्या बाललीला आलेल्या नाहीत. आता आपल्या पुढे असा प्रश्न उभा राहतो की रामायणाचा नेमका कालखंड कोणता? या प्रश्नाचे उत्तर शोधताना मात्र अनेक विद्वानांनी त्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. पाश्चात्य विद्वानांना मात्र भारताचा प्राचीन इतिहास जितका अर्वाचीन दाखवता येईल
तितका आनंद होतो. पाश्चात्य विद्वान रामायणाचा काल इसवी सन पूर्व 1000च्या आत आणण्याचा प्रयत्न करतात. या पुढचा भाग पुढील भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ. श्री रामायणावरील प्रवचने, दिवस पहिला, भाग दुसरा. पाश्चात्य विद्वान रामायणाचा काल इसवी सन पूर्व 1000च्या आत आणण्याचा प्रयत्न करतात, तर भारतीय विद्वान तो काल इसवी सन पूर्व 2000च्या आसपासचा मानतात. तसं पाहिलं तर रामायण आणि महाभारत दोन्हींच्या सूक्ष्म अभ्यासातून दोन्हीचा कालखंड निश्चितपणाने लक्षात येतो. महाभारत ग्रंथ निर्माते म्हणून महर्षी व्यास सर्वांना परिचित आहेत. धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर हे त्यांचेच पुत्र. या महाभारताच्या पहिल्याच आदिपर्वातील प्रथम अध्यायातील हा अत्यंत महत्त्वाचा उल्लेख आपण पाहूया श्रोतेहो. धृतराष्ट्र, पांडू हा अगोदरच मृत्यू पावलेला. विदुराच्या निधनानंतर व्यासांनी ग्रंथरूपात महाभारताची संहिता सिद्ध केली आणि अर्जुनाचा पणतू जनमेजय म्हणजेच अर्जुन, अभिमन्यू, परीक्षित आणि मग जनमेजय याने केलेल्या सर्पसत्राच्या वेळी ऋषींच्या, विद्वानांच्या आग्रहामुळे महाभारताचा इतिहास व्यासांच्या आज्ञेमुळे वैशंपायन या त्यांच्या शिष्याने सांगितला. महाभारताच्या युद्धात जे राजे सहभागी झाले होते त्यात श्रीरामांच्या वंशातील बृहद्बल नावाचा 30व्या पिढीतील राजा होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो कौरवांकडून लढला. 30 पिढ्यात नीतिमत्तेचा केवढा ऱ्हास झाला त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. श्रीराम, कुश ते तक्षक आणि मग बृहद्बल असा 30 पिढ्या होत. एक पिढी 30 वर्षाची गृहीत धरली जात असे, कारण रामायणकालीन माणसाची आयुर्मर्यादा मोठी होती. त्यामुळे इथे एक पिढी 50 वर्षाची गृहीत धरायला सुद्धा हरकत नसावी. त्यामुळे 30 पिढ्या गुणिले 50 बरोबर 1500 वर्ष. याचाच अर्थ रामायणानंतर किमान 1500 वर्षांनी कुरुक्षेत्रावर युद्ध झाले हे उघडच आहे. भगवान श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली हे युद्ध पांडवांनी जिंकले. त्यानंतर युधिष्ठिर भारताचा सम्राट झाला. त्याने 36 वर्षे रामराज्य केले. त्यानंतर अभिमन्यूचा पुत्र परीक्षिती याने 60 वर्ष राज्य केले. कलियुगाचा आरंभकाल, महाभारताचा युद्धकाल आणि परीक्षिताचा जन्मकाल सर्व विद्वान संशोधक एकच मानतात. तो कलियुगाचा आरंभकाल म्हणजे 8 फेब्रुवारी 3102 होय. आता वर्ष आहे 2021, म्हणजे आज कलियुग वर्ष आहे 5122. यालाच युधिष्ठिर दशक म्हणतात. यात प्रभू श्रीराम ते बृहद्बल अशी 30 पिढ्यांची किमान 1500 वर्षे मिळवली तर 6616 हे वर्ष येते आजपासून. याचा अर्थच असा की कलियुगाचा आरंभकाल 3102 अधिक 1500 बरोबर इसवी सन पूर्व 4602 हे वर्ष येते. यावरूनच निष्कर्ष असा दिसून येतो की रामायणाचा काल 7000 वर्षापूर्वीचा ठरतो. बृहद्बलापासून चंद्रगुप्त मौर्यापर्यंत आणखी 39 पिढ्या पुराणे सांगतात. म्हणजे 39 अधिक 30
म्हणजे एक पिढी 30 वर्षाची गृहीत धरली जाते. 39 अधिक 30 अधिक 39 म्हणजे एकूण पिढ्या झाल्या 108. चंद्रगुप्त मौर्याचा काल होता इसवी सन पूर्व 4थे शतक. 108 पिढ्या गुणिले 50 बरोबर 5400 अधिक इसवी सन पूर्वची उरलेली 300 वर्ष अधिक इसवी सनची 2014 वर्षे. कसेही गणित मांडले तरी रामायणाचा कालखंड 7 ते 8 सहस्त्र वर्षापूर्वीचाच येतो, यात किंचितही संशय नाही. रामायणकालीन मानवाची आयुर्मर्यादा मोठी होती, म्हणून इथे 50 वर्षाची एक पिढी गृहीत धरण्यास हरकत नाही. परंतु श्रीरामांचे हे प्रभावशाली चरित्र, त्यांचा लोकोत्तर त्याग, त्यांचा अलौकिक पराक्रम आणि सर्वोच्च जीवनमूल्य हे मानवाला थक्क करणारे आहे. श्रीरामांचा चरित्राचा तेजस्वी प्रभाव अवघ्या विश्वावर आहे. पण हे सत्य म्हणून स्वीकारायला मनही मोठे लागते. गोऱ्या माणसांची पोटदुखी तिथेच तर आहे. हिंदू वैदिक धर्म हजारो वर्षापूर्वी विश्वात पसरला होता. मानवी जीवनाची अनेक क्षेत्रे हिंदूंनी गौरवाप्रत नेली होती. ख्रिस्ताचा जन्म इसवी सन पूर्व व इसवी सन या संधिकालातील आहे. ख्रिस्तापूर्वी या भूतलावर सुसंस्कृत असणे शक्यच नव्हते, असा त्यांचा विकृत अट्टहास आहे. या सर्व विकृत आणि निराधार आक्षेपांचे खंडन वाल्मिकी रामायणाने केले आहे. कारण महर्षी वाल्मिकी हे श्रीरामांचे समकालीन प्रज्ञावंत आहेत, हा एक पुरावा आहे. कोणत्याही काल्पनिक व्यक्तीची जयंती जगात कुठेही आणि कुणीही साजरी करीत नाही. श्रीरामनवमी जयंती साजरी होते, हा दुसरा पुरावा आहे. श्रीरामांचे जन्मस्थळ अयोध्या आजही आहे, हे कायद्याने सिद्ध झाले आहे. आणि आमच्या अयोध्येच्या राजाचं प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर त्यांच्या जन्मभूमीवर उभे राहताना आपण प्रत्यक्ष पाहत आहोत, हा तिसरा पुरावा आहे. रामायणात वर्णन केलेले बहुसंख्य स्थळे, त्यात वर्णन केलेल्या गंगा, सरयू, गोदावरी आणि अशा असंख्य नद्या, नाशिक जवळील पंचवटी, नैमिषारण्य, मानस सरोवर, हे सगळंच आपण आजही रामायणातील उल्लेख असलेले प्रत्यक्षात अनुभवू शकतो, हे चौथ्या पुराव्याने सिद्ध होते. पाचवा पुरावा आहे सेतुबंधन. धनुष्कोटीच्या पुढील सामुद्रधुनी पराक्रमी बलाढ्य वानरांनी प्रचंड पाषाणांनी दगडांनी भरून काढली आणि सैन्याला लंकेपर्यंत जाता येईल असा पूल बांधला. पाया दगडाचा आणि वरील पूल लाकडाचा. अश्वकर्ण, धव, कडा, अर्जुन, नारळ, बकुल, निंब या आणि अशा अनेक वृक्षांचा त्यासाठी उपयोग केला गेला होता. सेतू बंधन करण्यासाठी 5 दिवस लागले. असा 100 योजनांचा पूल उभारला गेला. नासाने अंतरिक्षातून घेतलेल्या छायाचित्रातून सेतू बंधन झाले याचा निर्विवाद पुरावा मिळतो. 6व्या आणि 7व्या पुराव्याने महाभारत युद्धात 30व्या पिढीतील बृहद्बल नावाचा राजा कौरवांकडून लढला. तो श्रीरामांच्या वंशातील होता. श्रीराम प्रभू हे ऐतिहासिक युगपुरुष म्हणूनच त्यांची प्रेरणा व पराक्रम शीख बांधवांपुढे ठेवला. हे त्यांचे गोविंद रामायण हा 8वा पुरावा. शीख बांधवांचा जीव की प्राण असलेल्या गुरु ग्रंथ साहेबमध्ये राम नाम 2533 वेळा आलेले आहे. हा 9वा पुरावा. महाकवी कालिदासांपासून ते स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोरांपर्यंत
अनेकांना श्रीरामांचे श्रेष्ठ चरित्र प्रेरणादायी ठरले आहे. श्रीरामांचा आदर्श वर्णन करताना स्वामी विवेकानंदांनी तरुणांपुढे हनुमंतांचाही आदर्श ठेवला आहे. विवेकानंदांनी हनुमंताला महावीर म्हणजे प्रचंड योद्धा, प्रचंड शक्तीचा स्रोत असलेला महामानव म्हणले आहे. सामर्थ्य आणि श्रद्धेची उत्तम संगत असलेल्या हनुमानाविषयी ते म्हणतात, हनुमंताची पूजा विद्यार्थ्यांना शिकवलीच पाहिजे, कारण शारीरिक सामर्थ्याची पूजा हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला पाहिजे असे ते म्हणत असत. आणि म्हणूनच यासाठी देशात जागृती करायची असेल तर हनुमंताची, शक्तीची, प्रभू श्रीरामाची पूजा घरोघर प्रचलित करायला हवी. तरच तुमचे आणि देशाचे कल्याण आहे, त्याखेरीज तरुणोपाय नाही. सीता मातेविषयी बोलताना स्वामीजी म्हणतात, हिंदुस्थानीयांच्या दृष्टीने जे काही शुभ, जे काही शुद्ध आणि पुण्यमय आहे त्या साऱ्याचा आम्हाला सीता या नावाने बोध होत असतो. जे जे म्हणून शुद्ध, उदात्त व पवित्र आहे त्याचे सीता हे हिंदुस्थानचे प्रतीक मानले जाते. इतकेच काय, स्त्रियांच्या ठाई जे विशेष गुण असतात त्याचेही सीता हे प्रतीक आहे. हा 10वा पुरावा. श्रीराम व श्रीरामायण यासाठी वरील पुरावे व प्रमाण पुरेसे आहेत. ज्या काळात रामायण घडले त्यावेळी इतिहासाची नोंद काव्यात होत असे. त्यामुळे रामायण हा महाकाव्यात ग्रथित केलेला इतिहास आहे. श्रीरामांनी देव, दानव, मानव, वानर व ऋषी अशा 5 संस्कृतींचा अपूर्व समन्वय करून हिंदू राष्ट्र निर्माण केले. श्रीरामांनी उत्तर दक्षिण जोडले तर श्रीकृष्णांनी पूर्व पश्चिम जोडले. त्यातून हिंदुस्थान राष्ट्र निर्माण झाले असे उद्गार कैलासवासी राम मनोहर लोहियांनी संसदेत काढले होते. आता पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या रूपाने हा सूर्य उगवला आहे. श्रीराम हे राष्ट्र निर्माते, राष्ट्रपिता आहेत. हिंदुस्थानचे श्रीराम हे गौरव आहेत. जे दिव्य ते कधीच नाश पावत नसते हेच खरे. त्यानंतर शेकडो रामायण झाली. संतांना, कवींना देखील या अद्भुत चरित्राची मोहिनी नाही पडली तरच नवल. संत एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिले. त्या काळात समाज परकीयांच्या जोखडाखाली असून देखील निवृत्तीपर विचारांनी ग्रासला गेला होता. त्यामुळे नाथांची रामायणाची कथा ही आध्यात्मिक रूपकात मांडलेली दिसून येते. राजा दशरथ म्हणजे दश इंद्रिययुक्त दशरथ, त्याच्या 3 राण्या म्हणजे त्रिगुणात्मक प्रकृती, राम म्हणजे जीवात्मा आणि त्याला सिंहासनावर बसवणे म्हणजे जीवात्म्याची हृदय सिंहासनावर स्थापना करणे. हे सिंहासन निर्मळ, निष्कंटक करणे म्हणजे अहंकार रूपी रावणाचा नाश करणे. मग अशा तऱ्हेने निर्मळ झालेल्या अंतःकरणरूपी सिंहासनावर आत्मारामाची स्थापना करणे म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त करून घेणे. अशा कथा भावार्थ रामायणात आलेल्या आहेत. आता तुलसी रामायणाचा काल पाहिला तर परकीयांची आक्रमणे चालू असल्याने बंधुभाव व श्रद्धा यांचा लोप झाला होता. तो पुन्हा उत्पन्न व्हावा, भक्तिप्रेमामुळे त्यामध्ये एकता निर्माण होते, म्हणून मग तुलसीदासांनी भक्तिरसपूर्ण असे रामचरित मानस लिहिले. या ग्रंथाने उत्तरेत एकता घडवून आणण्याचे काम केलेले. तर दक्षिणेकडे महाराष्ट्रात श्री समर्थ रामदास स्वामींनी धनुर्धारी श्रीरामाचे दैवत
व सेवक हनुमंताची उपासना समाजासमोर ठेवून वीर रसाचा परिपोष केला. यासाठी श्री समर्थांनी वाल्मिकी रामायणाचा स्वीकार केलेला आहे. आनंद रामायण पाहिले तर ते निव्वळ हास्यास्पद करमणुकीची कथा असावी तसे आहे. यानंतर अध्यात्म रामायण किंवा अद्भुत रामायण यामध्ये मूळ ग्रंथाचा आधार घेऊन तत्वचर्चा केलेली आहे. या पुढचा भाग आपण पुढील भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ. श्री रामायणावरील प्रवचने दिवस पहिला भाग तिसरा. अध्यात्म रामायण किंवा अद्भुत रामायण यामध्ये मूळ ग्रंथाचा आधार घेऊन तत्वचर्चा केलेली आहे. परंतु आज तत्वज्ञानापेक्षा त्या तत्वज्ञानावर आधारित अशा व्यवहाराची जास्त गरज आहे. या दृष्टीने श्रीधर कवींचा रामविजय हा ग्रंथ पाहावा. यामध्ये स्त्री स्वभावाचे मार्मिक चित्रण आणि त्याचप्रमाणे तात्विक विवेचन सुद्धा श्रीधर कवींनी केलेले आहे. अगस्ती ऋषींच्या आश्रमात श्रीराम जेव्हा सीता बरोबर नसताना येतात तेव्हा अगस्तींनी त्यांची भेट घेतली नाही. पुन्हा सीतेसह राम लक्ष्मण अगस्तींच्या आश्रमात आले तेव्हा श्रीरामांना सामोरे जाऊन त्यांनी त्यांचे स्वागत केले आणि अगस्ती ऋषी म्हणाले, मी अपूर्णाचे दर्शन घेत नाही. तू श्रीयुत नव्हतास म्हणून मी तुला सामोरा आलो नाही. या प्रसंगातून श्रीधर कवींनी प्रकृती वाचून पुरुषाला पूर्णत्व येत नाही हे भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठ असे तत्वज्ञान विशद केले आहे. पती पत्नींच्या संयोगाने मानवी जीवनाला पूर्णता आहे ही आमची संस्कृती. वाल्मिकी रामायणावरील ग्रंथावरून केवळ 3 तत्वांच्या योगाने रामराज्याचे सार स्वरूप पंडित महादेव शास्त्री दिवेकर या लेखकांनी स्पष्ट केले आहे. याकरिता एक प्रश्नार्थक संवाद आपण पाहूया. पहिला प्रश्न विचारलेला आहे, रामराज्यात सर्व प्रजा कर्तव्यदक्ष, सुखी, न्यायी, धर्मपरायण अशी असताना राजदंड का होता? रामराज्यात दंड होता, पण तो राजाच्या हातात नाही तर यतींच्या हातात होता. कारण राजसत्तेवर धर्माची अधिसत्ता चालत होती. राजा सम्राट झाल्यावर एक यज्ञ करीत असे आणि यज्ञाच्या शेवटी हातात राजदंड घेऊन त्रिवार घोषणा करी की अदंड्योस्मी अदंड्योस्मी अदंड्योस्मी. याचा अर्थ असा आहे की मी सम्राट आहे, मला कोणी शासन करू शकत नाही. यानंतर सम्राटाचे कुलगुरू हाती दंड घेऊन उभे राहत आणि त्रिवार घोषणा करीत, राजा धर्मदंड्योसी धर्मदंड्योसी धर्मदंड्योसी. याचा अर्थ असा आहे की हे राजा, तू सम्राट झालास ना तरी धर्म बाह्य आचरण करण्याचा तुला अधिकार नाही. तू कर्तव्यच्युत झालास तर तुला शासन करण्याचे सामर्थ्य या आमच्या धर्मदंडात आहे. तेव्हा तू अदंड्य नाहीस हे लक्षात घे, असे हे कुलगुरू राजाला बजावित असत. दुसरा प्रश्न आहे, रामराज्यात भेदभाव होता का? होता, पण तो विरोधक व समर्थक, गरीब व श्रीमंत असा भेद नव्हता. तर नृत्यांगना नृत्य करताना चाल बदलण्याकरता सहन करावा लागणारा जेवढा भेद तेवढाच रामराज्यात होता. तिसरा प्रश्न आहे, रामराज्यात जिंकणे हा शब्द होता की नाही? होता,
पण दुसऱ्यांची राज्ये जिंकून साम्राज्य विस्तार करण्याकरता त्याचा उपयोग नसून प्रत्येकाने स्वतःचे मन जिंकण्याकरता तो उपयोगात आणला जाईल. रामराज्याचे वर्णन करताना असेही म्हणतात की रामराज्यात कुणी कुरूप नव्हते. म्हणजे याचा अर्थ असा की सर्वजण सुखी, समाधानी व निरोगी होते. त्यांच्या तेजामुळे कुणी कुरूप दिसत नव्हते. रामराज्यात स्त्रीला वैधव्य येत नसे, कोणाला अकाली मृत्यू येत नसे. मग लोक विचारतात, मग प्रत्यक्ष राम मातेला वैधव्य आले हे कसे? तर राजा दशरथ पिकले पान होता, तेव्हा अकाली वैधव्य प्राप्त होऊन संसाराची धूळधाण होत नसे, असा त्यातला अर्थ ग्रहण करायला हवा. स्वराज्य मिळाल्याबरोबर आपण अशोक चक्र देशाचे प्रतीक म्हणून स्वीकारले, पण राज्य मात्र अशोकासारखे असावे अशी कल्पना केली नाही. तर राज्य रामाचेच असावे, कारण त्याच्या इतके समाधानाचे राज्य दुसरे कोणतेच झाले नाही. रामायणाच्या अभ्यासाने रामराज्य कसे होते हे आपल्याला कळेल. पण रामराज्य यावे असे वाटत असेल तर ते सद्गुणांशिवाय, त्यागाशिवाय कसे येणार? रामराज्याकरता नुसते राज्यकर्ते सद्गुणी असून चालणार नाहीत, तर त्यांचे सहकारी, प्रजा सारेच सद्गुणी, कर्तव्यपरायण असण्याची नितांत आवश्यकता आहे. पण इथे प्रत्यक्ष काय दिसते? स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी रामराज्याची स्वप्ने अहोरात्र रंगविली गेली. स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षे पूर्ण होत आली. इतक्या काळानंतर रामराज्याची पुसटशी छाया सुद्धा भारतात कुठेही दिसत नाही. रामराज्यातील सुखांचा किंचित सुद्धा अनुभव जनतेला येत नाही. उलट तिच्या दुःखात आणि विपन्न अवस्थेत एकसारखी भरच पडते. या प्रश्नाचे उत्तर वाल्मिकी रामायणात सापडते. ते असे आहे की राष्ट्रीय दृष्टिकोनातून एखाद दुसऱ्या व्यक्तीचे जीवन विकसित आणि सुसंस्कृत असून चालत नाही, तर भारताच्या राष्ट्रीय समाजाच्या जीवनाची उंची वाढावी लागते, ते विकसित व्हावे लागते. त्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागतात, तरच त्या प्रमाणात सुखे प्राप्त होतात. वाल्मिकी रामायणातील रामाने सीता त्याग केला. त्यावेळेचे सीतेचे उद्गार लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. सीता लक्ष्मणाला म्हणते, भाऊजी, राजांनी माझा त्याग केल्याचा निरोप मला सांगितला, तसा राणी या नात्याने माझा निरोप त्यांना कळवा. ती म्हणते, रामा, माझ्या निष्कलंक जीवनाची आपणाला खात्री असून सुद्धा ज्या प्रजानुरंजनासाठी माझा त्याग केलात, त्या प्रजेसंबंधीचे कर्तव्य नीट पार पाडा. ते न करता तुम्ही माझ्यासाठी रडत बसाल तर ते मात्र मला मुळीच आवडणार नाही. लक्ष्मण सीतेला पोचून परत येईपर्यंत राम 4 दिवस दरबारात गेले नव्हते. लक्ष्मण सीतेला सोडून परत आला तेव्हा राम अश्रू ढाळीत बसले होते. सीतेचा निरोप ऐकताच लक्ष्मणाचा हात धरून राम दरबारात आले. सीतेने कर्तव्य तत्पर रामाला दोष न देता कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे. वाल्मिकी ऋषींनी राम जन्मापासून रामाभिषेकापर्यंतचे समग्र रामायण श्लोकबद्ध केले. पण याचा उपयोग आता कोण करणार अशी त्यांना चिंता वाटायला लागली.
तेव्हा त्यांच्याच आश्रमात राहणारे 2 रूपसंपन्न आणि स्वरसंपन्न भ्राते राजपुत्र कुश, लव हे त्यांच्या दृष्टीस पडले आणि त्यांना ते संपूर्ण काव्य वाल्मिकींनी शिकवले. आणि मग जिथे जिथे ऋषींचे, द्विजांचे, सज्जनांचे समुदाय जमलेले असतील तिथे तिथे लवकुश जाऊन वाल्मिकी रचित काव्य तंतू वाद्याच्या साथीवर गाऊन दाखवू लागले. त्या 2 कोवळ्या सुकुमार बाळांच्या तोंडून ते गायन ऐकून ऐकणाऱ्यांचे भान हरपून जाई आणि ते साधो साधो म्हणजे उत्तम उत्तम असे उत्स्फूर्त प्रशंसोद्गार काढीत असत. असेच एकदा ते रस्त्यात राजमार्गावरून गात जात असताना श्रीरामांनी त्यांना पाहिले आणि त्यांनी आपल्या सदनात आणून त्यांचा सत्कार करून त्यांचे चरित्र गायन आपल्या भ्रात्यांच्या व सचिवांच्या सानिध्यात करविले. ते श्रवण करीत असताना सर्वांची गात्रे, मने, हृदये पुलकित झाली. एका दिवशी केवळ 20च सर्ग गायवायचे. द्रव्याचा यत्किंचितही लोभ धरायचा नाही. तुम्ही कोण म्हणून विचारले तर आम्ही वाल्मिकींचे शिष्य आहोत असे सांगावयाचे. श्रीरामांनी गा असे म्हणले की मगच गावयाचे. त्यांची अवज्ञा करायची नाही, त्यांची अवज्ञा करावयाची नाही अशा सूचना वाल्मिकी महर्षींनी या कुमारांना देऊन ठेवल्या होत्या. आणि मग हे दोघे कुमार त्याप्रमाणेच वागत होते. वाल्मिकींच्या रामायण या शतकोटी श्लोकी ग्रंथाची रचना अद्वितीय झाली. गोष्ट प्रत्येकाला ऐकावीशी वाटते ना. तसेच रामायण हे सर्वांना हवे हवेसे वाटू लागले. तेव्हा ग्रंथ रचना झाल्यावर त्या ग्रंथाच्या मालकीकरता मानव, देव आणि दानव एखाद्या इस्टेटीकरता भांडावे न तसे भांडू लागले. मानवांचा दावा असा की रामप्रभू देव असले तरी तो मानव रूपाने अवतरला असल्याने रामायणावर आमचाच अधिकार आहे. या उलट देवांचे म्हणणे असे की मानव रूपाने अवतरला असला तरी राम हा विष्णूंचा अंश आहे, तेव्हा रामायण संपूर्णपणे आमचेच. दानवांचे म्हणणे अगदी निराळेच. ते म्हणतात की रामायण हा मुळी दैत्यराज रावणाच्या पराक्रमाचे वर्णन करणारा ग्रंथ आहे, तेव्हा तो फक्त आम्हा दानवांचाच असू शकतो. त्रिवर्गाच्या भांडणाला कडाक्याची सुरुवात झाली. काही केल्या भांडण मिटेना. म्हणून सर्वजण निर्णय मागण्यासाठी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाले, या वादाचा निर्णय करणे मला अशक्य आहे. तेव्हा देवांचे देव महादेव त्यांच्याकडे तुम्ही जावे हे उत्तम. तेव्हा सर्वजण महादेवांकडे गेले. महादेव म्हणाले, तुमचे तिघांचेही म्हणणे बरोबर आहे. तेव्हा तिघांमध्ये याची समान वाटणी करूया. मूळ रामायणात 24,335 श्लोक असले तरी रामरक्षेच्या वगैरे रूपाने आपल्या पुढे शतकोटी श्लोकांची कल्पना मांडलेली आहे. हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. आता ही जी वाटणी महादेवांनी केली ती बरोबर समान केली. वाटणी केल्यावर प्रत्येकाला 33 कोटी 33 लक्ष 33,333 श्लोक वाटणीला आले. महादेव म्हणाले, बाबांनो, समान वाटणी झाली. आता एकच श्लोक वाटायचा राहिला आहे.
त्याची अक्षरे आहेत 32. 33 असती तर तुम्हाला प्रत्येकाला 11 देऊन मोकळा झाला असतो. इथे 32च अक्षरे आहेत. तेव्हा तुम्हाला 10 देतो आणि 2 मला ठेवून घेतो. असे म्हणून महादेव त्रिवर्गाकडे संमती करता पाहू लागले. तिघांनाही महादेवांची कल्पना तात्काळ पसंत पडली. त्यांनी विचार केला की महादेवांनी निपक्षपातीपणाने आम्हाला खूप दिले आहे. आता 2 अक्षरे म्हणजे अगदीच क्षुल्लक बाब आहे. काहीच हरकत नाही. तेवढी 2 अक्षरे महादेवांना द्यायला आणि या त्रिवर्गाने आनंदाने महादेवांना होकार दिला. या पुढील भाग आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ. श्री रामायणावरील प्रवचने दिवस पहिला भाग 4. त्रिवर्गाने आनंदाने महादेवांना होकार दिला 2 अक्षरे देण्यासाठी. हा होकार मिळाल्यावर महादेवांनी काय ठेवून घेतले तर त्यातील राम. अशा तऱ्हेने ज्यातील राम काढून घेतला आहे. अशा प्रकारची रामायणे आम्ही वर्षानुवर्षे वाचली आणि पारायणे केली तरी आमच्या जीवनात राम येणार कसा, तो राम शोधण्याची आज आवश्यकता आहे. त्यासाठी महात्मा गांधीजी म्हणत असत, माझा असा विश्वास आहे की सीतेच्या जीवनातून राम जन्माला येतो. राम जन्माला येण्याकरता वेगळा प्रयत्न करावा लागणार नाही. त्यासाठी जगातील कोणत्याही स्त्रीने सती सीतेचा आदर्श ठेवावा असे त्यांचे ठाम आणि महत्त्वाचे मत होते. अशा लोकोत्तर सीता जीवनातूनच राम निर्माण होतो. खाणीतून काढलेल्या हिऱ्याला एकदम किंमत येत नाही. त्याला पैलू पाडावे लागतात. सोन्याच्या कोंदणात त्याला बसवावे लागते. नंतरच त्याला भव्यता दिव्यता प्राप्त होते. अगदी त्याचप्रमाणे राम हा जन्मतः हिरा आहे. परंतु इतर व्यक्तींच्या व्यक्तिमत्वामुळे त्याला पैलू पडलेत. सीतेच्या जीवनरूपी कोंदणात बसवल्यामुळे राम जीवनरूपी हिरा भव्य दिव्य बनला आहे. तसेच लक्ष्मणाबद्दल लिहिताना तुलसीदासजी म्हणतात की राम विजयाची ही पताका लक्ष्मणरूपी खंबीर दांड्यावर उभी आहे. यासाठी वर्षानुवर्षे असत्यावर आधारित असलेल्या दंतकथांचा पगडा दूर सारून खरे रामायण लोकांच्या नजरेसमोर ठेवण्याची आवश्यकता आहे. म्हणजे महादेवांनी आमच्यातून काढून घेतलेला राम पुन्हा मिळेल. राम, लक्ष्मण, सीता पंचवटीत राहत असताना सीतेला भुरळ घालण्यासाठी मारीच राक्षस सुवर्ण मृगाचे रूप घेऊन तिथे आला. सीतेच्या हट्टासाठी राम मृगामागे धावू लागले. मृगाला माहीत होते की राम हा परमेश्वर आहे. मृत्यूपूर्वी रामरूप नयनात साठवून घ्यावे म्हणून तो मोठ्या भक्तीने व प्रेमाने रामांकडे वळून वळून पाहत होता. रामांचे शरसंधान किती अचूक आहे हे तो जाणून होता. म्हणून तो दोघांतील अंतर वाढवू पाहत होता. या विवेचनावरून वाल्मिकी रामायण व इतर रामायणे यातील फरक आपल्या लक्षात येईल. या सर्व ग्रंथातून रामाला परमेश्वर मानून सर्व कथाभाग सांगितल्यामुळे मध्ययुगात आपल्या मनावर असे संस्कार झाले आहेत की राम हा परमेश्वर असल्याने त्याला कोणतीही गोष्ट करणे अशक्य नाही. आणि या कल्पनेतून आम्ही रामजीवनापासून सतत दूरच राहिलो. आमच्याही जीवनात राम अवतरू शकतो ही कल्पनाच आमच्या मनात आली नाही. केवळ श्रीरामनवमीला त्याच्या जन्मदिनी गुलाल उधळून षोडशोपचारे पूजा अर्चा करून त्याला दंडवत घालून
चकित मनाने आम्ही दूर सरतो. त्याच्या अगाध लीलांचे कौतुक करतो आणि रिकाम्या मनाने घरी येतो. रामाचा पराक्रम, शौर्य, धैर्य, कर्तव्यनिष्ठा, अंतःकरणाची रुजुता यापैकी काही गुण आपल्याला आत्मसात करता येतील याची जाणीवच आपल्याला राहत नाही. वाल्मिकींचा राम हा मात्र आपल्यासारखाच मानव असल्याने तो आपल्याला जवळचा वाटतो. त्यामुळेच त्याचे अचाट कर्तृत्व, अतुलनीय धैर्य, अखंड सावधानता याविषयी आपल्याला कौतुक तर वाटतेच, पण आदरही वाटतो. पण त्याबरोबरच सीतेच्या विरहाने विलाप करणाऱ्या रामाला पाहून त्याच्याविषयी सहानुभूतीही वाटते. ही सहानुभूतीची जाणीवच मनुष्याला आश्वासन देण्यास पुरेशी आहे. रामचंद्रान इतके उदात्त जीवन प्रयत्न केल्यास आपणही जगू शकतो. रामचंद्रांना राज्याभिषेक झाल्यानंतर ते सिंहासनावर बसले असताना ऋषीमुनी रामाला धन्यवाद देताना म्हणतात, रामा, तुझ्याकडून इंद्रजिताचा वध केला गेला त्याबद्दल तुझे अभिनंदन. रामाने हे शब्द जेव्हा अनेक ऋषींच्या मुखातून ऐकले तेव्हा ते विचारतात की हे ऋषीवर्य, ज्या रावणाने तुम्हाला त्राही भगवान करून सोडले होते, ज्याच्यामुळे तुम्हाला अत्यंतिक दुःखे भोगावी लागली होती, त्या रावणाच्या मृत्यूनेही तुम्हाला आनंद झाला नाही, तितका आनंद इंद्रजिताच्या मृत्यूने झाला. याचे कारण काय? यावर ऋषी म्हणाले, रामा, जी गोष्ट घडणारच होती ती घडल्याबद्दल कौतुक वाटायचे कारणच काय? रावण मानवाच्या हातून मरणारच होता, त्याबद्दल तुझे अभिनंदन करण्याचे प्रयोजन नव्हतेच. पण जो इंद्रजित कुणाच्याही हातून मरणार नव्हता त्याबद्दल तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. श्रीराम विचारतात, इंद्रजित मरणारच नव्हता म्हणजे काय? या घटनेचे उत्तर वाल्मिकी रामायणात असे आहे, रावणाने शिवशंकरांची भक्ती करून त्यांना प्रसन्न करून घेतले होते आणि असा वर मागितला की ज्यांच्याकडून पराभव, मृत्यू येण्याचे भय आहे त्यांच्यापासून संरक्षण मागितले. मानवाचा मात्र क्षुद्र आणि दुर्बल म्हणून नुसता उल्लेख देखील त्याने केला नाही वर मागताना. पण इंद्रजिताने म्हणजेच रावणाच्या मुलाने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून असा वर मागितला की मी ज्या वेळी युद्धाला जाईन त्यावेळी अग्नीची पूजा करून रथात बसलो की मला कोणाकडूनही मृत्यू येऊ नये. देवराष्ट्राचे प्रतिनिधी ब्रह्मदेव त्यांच्याशी बोलताना किती सावधपणा इंद्रजिताने दाखवला आहे हेच यावरून दिसून येते. कारण अंगणात किंवा घरात मृत्यू नको म्हणले तर हे उंबरठ्यावर बसून मारणारे, मनुष्य किंवा हिंस्त्र श्वापदाकडून मृत्यू नको म्हणले तर नृसिंह रूप घेऊन मारणारे, हे केव्हा कसे मारतील याचा काही नेम नाही, म्हणून एवढी सावधानता. हे सांगण्याचे कारण 1962 साली चीनने आपल्यावर स्वारी केली. ती परिस्थिती लक्षात घेतली तर बोध होईल. दुसरे असे की भारताच्या आक्रमक शेजाऱ्यांच्या बाबतीतील असला अनुभव आपल्याला अगदी ताजा आहे. बलाढ्य वालीने आक्रमक रावणाला संपूर्ण पराभूत केले, पण रावण हा दूरवर विचार करणारा मुत्सद्दी, त्याने बालीशी अग्निसाक्ष समेट घडून आपण वस्तुतः मित्र भाऊ भाऊ झालो तेव्हा एकमेकांवर आक्रमण करावयाचे नाही. रावणाने उत्तर राज्याची सीमा
आणि सीमेचा बंदोबस्त, रक्षणाची जबाबदारी आपल्याकडे ठेवली. नाशिक प्रांतात वानर राज्याच्या दाराशी 14,000चे खडे सैन्य रावणाने ठेवले. एवढेच नाही तर खरं, दूषण, त्रिशिरा हे स्वतःचे पराक्रमी मावस भाऊ त्यांच्याकडे नेतृत्व देऊन सेनापती म्हणून तिघांची नियुक्ती केली. त्यांच्याही वरती देखरेख करण्यासाठी आपली सख्खी बहीण शूर्पणखा हिची योजना केली. याचाच अर्थ असा की रावणाला पराभूत करून वालीने रावणाला शिक्षा काय, तर वानर राष्ट्राच्या दारात 14,000 खडे सैन्य त्याला ठेवायला मिळाले. मानव व वानर राज्यांच्या सीमा रावणाने आपल्या ताब्यात सुरक्षित ठेवल्या. मानव आणि वानर यांना धाकात ठेवून ते कधीही एकत्र येऊ शकणार नाहीत याची व्यवस्था केली, ज्यामुळे आपल्या राज्याला धोका निर्माण होणार नाही. आणि आपण मात्र भारत चीन सीमेवरील सैन्य बाजूला करून मोठा धोका पत्करला. चीनी बकासुराच्या जबडेत तिबेट या आपल्या मित्राचा बळी देऊन शत्रू घरात घेतला. त्याचे गंभीर परिणाम आपण आजही भोगतोच आहोत. वालीने सीमांच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःच्या वानर राष्ट्राकडे ठेवायला हवी होती. तो परक्या राक्षस राष्ट्राकडे सोपवण्याची वालीने फार मोठी घोडचूक केली होती. वाल्मिकी रामायणात हा सगळा राष्ट्रीय विचारसरणीचा इतिहास ऋषीवर्यांच्या तोंडून श्रीरामांना ऐकविला आहे. रावण वध रामाने केला यात काहीच कौतुक वाटायचं कारण नाही. दैत्य कुलात जन्माला आलेला, वामनाने पाताळात घातलेला बलिराजा, दुसरा क्षत्रिय कुलात जन्माला आलेला सहस्त्रार्जुन आणि तिसरा वानर कुलात जन्माला आलेला वाली, या तिघांनीही रावणाचा पराभव केलेला होता असं ऋषी म्हणाले. त्याचे कारण असं जर आहे तर मग आपल्या मनात प्रश्न येतो, रामाची जी एवढी कीर्ती झाली ती का? त्याचा मोठेपणा कशात आहे? रावण जेव्हा श्वेतद्वीपात गेला तेव्हा तेथील स्त्रियांनी सुद्धा त्याचा पराभव केलेला दिसून येतो. या सगळ्याचं कारण त्यांनी स्वतःचा वैयक्तिक पराक्रम सिद्ध केला, शक्तीचा उपयोग स्वतःपुरता केला. रावणाने सबंध त्रिभुवनाला त्राही भगवान करून सोडले होते. त्या जनतेचा त्रास वाचवावा ही कल्पना सुद्धा त्यांच्या मनाला शिवली नाही. ते महत्कार्य रामाने केले आहे. सर्वांना निर्भय केले. सर्वांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पराक्रमाचा उपयोग रामाने केला. यात रामाचे देवत्व आहे, रामाचे अवतार कार्य आहे. पण मग हे रामायण लिहिण्याला कारण काय झाले असावे? तर एकदा देवसभेत सर्व मंडळी बसली होती. तेव्हा वाल्मिकींनी नारदांना प्रश्न विचारला. हे नारद मुने, सांप्रत भूतलावर असा कोण पुण्यश्लोक नृपती आहे की ज्याचे चरित्र गायन करावे? यावर देवर्षी नारदांनी दाशरथी रामाचे गुणवर्णन केले आणि वाल्मिकींना म्हणाले, मी आपल्याला हे सर्व गोष्टी रूपाने सांगितले आहे, ते तुम्ही काव्यात व्यक्त करा. वाल्मिकी रामायणात वाल्या कोळी हा महापापी, लूटमार करणारा नसून हा ज्ञानी, तपस्वाध्यायरत असा असल्याचा उल्लेख आहे. देवर्षी नारदांनी तू रामचरित्रावर काव्य कर म्हणल्याबरोबर नम्रपणे हात जोडून वाल्मिकी म्हणाले, गुरुवर्य, तुमच्या आशीर्वादाने मी हे नक्कीच करू शकेन. वाल्मिकींना आद्य कवी म्हणतात. याचा अर्थ यापूर्वी कुणी खंडकाव्य किंवा चरित्रात्मक काव्यरचना केली नव्हती. वाल्मिकी रामायण हाच श्रीरामचरित्राचा मूलाधार आणि खरा इतिहास आहे. नारदांनी सांगितलेले चरित्र आणि त्याच वेळी श्रीरामचंद्रांनी सीतेचा त्याग केलेला होता तेव्हा तिच्याही तोंडून ऐकलेले रामचरित्र
यावरून वाल्मिकींनी रामायणाची रचना केली व ती भरत मुनींना अर्पण केली. मनस्वास्थ्यासाठी म्हणून श्रीरामांनी अश्वमेध यज्ञ आरंभिला आणि त्याकरिता अनेक ऋषीमुनींना आमंत्रणे गेली. अर्थात वाल्मिकींनाही आमंत्रण गेलेच. या आमंत्रणाप्रमाणे ऋषिकुमारांसारखे वेश धारण केलेल्या लवकुशांना श्रीरामांच्या पुत्रांना घेऊन ते अयोध्येला आलेले आहेत. या मुलांना रामायणाचे गायन करण्यास शिकवले आहे. वाल्मिकींनी नुसतेच गाऊन दाखवा असे सांगितले नाही, तर ते कसे गावे, कुठे गावे, केव्हा गावे असे हेही सांगितले आहे. ते म्हणतात, बाळांनो, या काव्याचे 700 सर्ग आहेत. ते एक तारीवर गायचे आहेत. गात असताना ताल मात्र चुकता कामा नये, की जेणेकरून राजाचा अपमान होईल. यापुढील भाग आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ. श्री रामायणावरील प्रवचने दिवस पहिला भाग 5. आत्ता आपण पाहिलं, मोठमोठ्या राजमार्गावरून तुम्ही याचे गायन करा म्हणून वाल्मिकी ऋषींनी सांगितलेलं या कुमारांना. तुमच्या गान कौशल्याचे वर्णन राजाजवळ केल्यावर तुम्हाला राज दरबारातून निमंत्रण येईल. तेव्हाच तुम्ही राजासमोर जा. अत्यंत समरस होऊन गा, म्हणजे आपोआपच तुमचे हावभाव भावानुकूल होऊ लागतील. मात्र यामुळे राजाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या उत्कृष्ट गायनाने अत्यंत आनंदित होऊन राजा किंवा पौरजन तुम्हाला सुवर्णमुद्रा देऊ करतील. सुवर्णमुद्रांनाच काय, पण सुतळीच्या तोड्यालाही तुम्ही स्पर्श करू नका. आपण वनवासी तापस असल्याने आपल्याला धन सुवर्णाची आवश्यकता नाही. हे चरित्र गायन केवळ राजाची सेवा करण्याच्या भावनेने करायचे आहे. ते निस्वार्थी वृत्तीनेच केले पाहिजे. असे हे वाल्मिकी रामायणाचे संस्कार आहेत. अशा तऱ्हेने वाल्मिकींनी सुसंस्कारित केलेले लवकुश अयोध्येत आलेले आहेत. वाल्मिकींनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे रामायणाचे गायन राजमार्गावर चालले आहे. या कुमाराच्या गायन कौशल्याची वार्ता श्रीरामांच्या कानावर गेली आणि त्यांच्या निमंत्रणावरून दोघे कुमार राजदरबारात येऊन उभे ठाकलेले. राजांच्या आज्ञेवरून कुमारांनी चरित्र गायनाला सुरुवात केली. त्यांचे अत्यंत कोमल स्वर, भावानुकूल आवाज, त्यात होणारा चढ उतार, वाल्मिकींचे अर्थपूर्ण काव्य आणि लालित्यपूर्ण शब्दरचना यांच्या श्रवणाने श्रीरामांसह सगळी सभा भारावून गेली. आनंदातिशयाने श्रीरामांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. या काव्य श्रवणाने आपल्या जीवनाचा पट पुन्हा उलगडल्याचा प्रत्यय त्यांना आला. ते सिंहासनावरून खाली उतरले आणि स्वतःच्या प्रतिबिंबाप्रमाणे भासणाऱ्या त्या कुमारांना अत्यंत प्रेमभराने हृदयाशी कवटाळले. आपल्या कोषाध्यक्षाला प्रभू श्रीराम म्हणतात, या कुमारांवर सुवर्णमुद्रांचा वर्षाव कर. परंतु समोर पडलेल्या सुवर्णमुद्रांच्या ढिगाकडे न पाहता ते कुमार श्रीरामांना म्हणतात, महाराज, आम्ही ऋषी कुमार आहोत. कमंडलूने पाणी प्यावे, वल्कले धारण करावीत, वनातल्या कंदमुळांचे सेवन करून उदरनिर्वाह करावा, असे आमचे तापसी जीवन. या जीवनात सुवर्णाला वा धनाला स्थान आहे कुठे? आपल्याला या धनाचा उपयोग आहे म्हणून ते आपल्या जवळच राहू द्या. ही निस्पृह वृत्ती केवळ 12-12 वर्षाच्या मुलांनी दाखवली आहे श्रोते हो. हे दृश्य इतरत्र सापडणे विरळच. अशा तऱ्हेने लवकुश अयोध्येत रामायणाचे गायन करतात
असे दाखवून वाल्मिकींनी रामायणाची सुरुवात केली आहे. यापुढे राजा दशरथाच्या अयोध्येचे वर्णन करून कथेला प्रारंभ केला आहे. रामचरित गायन कुशलव यांनी केले. ती एक स्वतंत्र गायन पद्धती आहे. याला कुशलव गायन पद्धती असेही नाव आहे. तर चला, माझ्या समवेत आपण आता दशरथाच्या अयोध्या नगरीचे दर्शन घेऊया. ही अयोध्या नगरी कशी होती हो, हे आपण पाहणार आहोत पुढील प्रवचनात. पहिल्या दिवसाच्या प्रवचनाची या ठिकाणी सांगता झाली. तेव्हा श्रीराम समर्थ. स्थिती काल देश असो काही काना, स्थिती काल देश असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. रूप वर्ण वेश असो काही काना, रूप वर्ण वेश असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. जात पात गोत असो काही काना, जात पात गोत असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. आचार विचार उच्चार असो काही काना, आचार विचार उच्चार असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. त्याग याग राग असो काही काना, त्याग याग राग असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. योग भोग रोग असो काही काना, योग भोग रोग असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. रिद्धी सिद्धी बुद्धी असो काही काना, रिद्धी सिद्धी बुद्धी असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. शक्ती बुद्धी युक्ती असो काही काना, शक्ती भक्ती युक्ती असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. नीती कीर्ती वृत्ती असो काही काना, नीती कीर्ती वृत्ती असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. रंग संग ढंग असो काही काना, रंग संग ढंग असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. धन मन जन असो काही काना, धन मन जन असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. हाव भाव गाव असो काही काना, हाव भाव गाव असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. असाल तेथून पुढती चला यत्न सोडाना, असाल तेथून पुढती चला यत्न सोडाना, असाल तेथून वरती चला यत्न सोडाना, असाल तेथून यत्न सोडा वरती चलाना. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. पहिल्या दिवसाच्या प्रवचनाची सांगता या ठिकाणी आज पूर्ण झाली. उद्या आपण दुसऱ्या दिवसाच्या प्रवचनाची सुरुवात पाहणार आहोत. तोपर्यंत श्रीराम समर्थ.